नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आपला गृहिणींचा दिवस तर सगळी कामं करण्यातच जाणार, पण मी असं माझं स्वतःचंही छानपैकी आवरून घेतलं आणि नंतर अशी देवपूजाही करून घेतली, जी की मला खूप आवडते देवपूजा करायला. सकाळी सकाळी हे असं वातावरण बघितलं की बाकीची कामं छान आणि सुरुवात तर खरंच खूप छान होते. आणि बाकीची कोणती कामं सकाळी सकाळी लवकर नाही केली तरी चालतील, पण ही गोष्ट तर सकाळी लवकर करून घ्यावीच लागते. आणि सर्वांचं असं नसतं, प्रत्येकाचा जेवणाचा टाईम वेगळा असतो, त्यानुसार प्रत्येकजण स्वयंपाक करत असतो. पण आम्हाला सकाळी लवकर स्वयंपाक करायची सवय आहे आणि सकाळी बाकीचे सर्वजण लवकर जेवतातही, त्यामुळं स्वयंपाक हा आमचा लवकरच होतो आणि मीही तसाच स्वयंपाक आज लवकर करून घेतला. तसं तर रोजच स्वयंपाक लवकर असतो आणि स्वयंपाक लवकर झाला म्हणजे नंतर दिवसभराची बाकीची कामं करायला सोपं पडतं. परत परत त्याच गोष्टी कराव्या लागत नाहीत. आणि मला तर वाटतं सकाळी जेवढ्या लवकर सगळेजण कामाला किंवा ज्यांना जेवायची सवय असेल त्यामुळं आपलीही कामं लवकर होतात. कारण आपण सगळीच कामं सकाळी लवकर करतो आणि त्यामुळं आपल्याकडे दुपारी जो वेळ असतो तो आपल्याला कामांसाठी देता येईल असं मला वाटतं. ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आमच्या घरी सकाळीच सर्वजण लवकर उठून सगळ्यांना सगळं सकाळी लवकरच लागतं, तर ही गोष्ट खरंच चांगली आहे. कारण आपण त्यामुळं लवकर उठून आपली सर्व कामं लवकर वेळेवर पूर्ण करतो आणि ती चांगलीही करतो. कारण सकाळी लवकर उठल्यामुळं आपल्याकडं खूप वेळ आहे असं आपल्याला वाटतं, त्यामुळं कामही पटपट आणि व्यवस्थित होतं. निवांतपणे सगळं काम पटकन करतो आपण. या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला खरंच या गोष्टी पटतील. आणि एवढंच की यात आपण उशिरा जर उठलो तर कामांचा गोंधळही तेवढाच उडतो आणि कामही व्यवस्थित होत नाही. का तर आपल्याला असं वाटतं की आज उशीर झाला आहे, आपलं काम टायमात होईल का नाही, असं विचार आपल्या डोक्यात चालू असतो. त्यामुळं मी म्हणते की जेवढं लवकर उठेल तेवढं आपलं काम व्यवस्थित होतं आणि लवकर छान, आणि आपण जसं विचार केला आहे तसे सर्व कामं व्यवस्थित होतात असं मला वाटतं. कारण आपण जो वेळ उशिरा कामं करताना दुपारपर्यंत घालवलेला असतो, तोच सकाळी जर लवकर उठलो तर आपल्याला जास्त ती कामं करण्यात उत्साह असतो, त्यामुळं ती कामं लवकर होतात. त्यामुळे लवकर उठून जर काम केलं तर ते चांगलंच आहे आणि त्याची सवय हळूहळू का होईना आपल्याला होऊन जाते आणि असं वाटतं की आपण सकाळी लवकर उठलेलं बरं. त्यामुळं आपलं कामही लवकर होतं आहे आणि सर्व दिवसभराच्या कामांचं नियोजनही चांगलं होतं आहे. आणि आज माझं आता मी हे सर्व जर कामं आवरली, मुलींच्या वेण्या वगैरे घातल्या, त्यांना शाळेचं सर्व काही आवरून दिलं, त्यानंतर सगळ्यांचं चहापाणी वगैरे सगळं झालं आणि नंतर मला आज करायचा होता गरम मसाला. कारण मी खूप दिवसांपासून विचार करते की करून ठेवावा, पण पावसामुळं असं वाटलं की तो खराब होऊन जाईल. तसं एकदा केल्यानंतर आणि बरणीत भरून ठेवल्यावर तो खराब होत नाही. पण असं म्हणते ना की आज विचार केला की आज करेन, पण ते आज विचार केला की आज लगेच होईल असं होतच नाही, त्याला वेळ जातोच. मग म्हणलं आज मनावरच घ्यावं आपण आणि आज करूनच घ्यावं. कारण मसाले भात किंवा मिसळ वगैरे या कोणत्या भाज्या करताना त्यामध्ये हा मसाला टाकला ना खरंच खूप छान लागतो आणि घरी केलेली कोणतीही गोष्ट छानच असते. आणि इथं अक्का गप्पा मारत बसले होते आणि माझंही काम करत करत मी थोडं त्यांना बोलत होते आणि माझं कामही करत होते. असंच दिवसभर कोण ना कोणी येत असतं आणि असंच काही ना काही चालू असतं. आणि घरात सर्वजण असलेल्याचा हाच फायदा असतो, कारण थोडं का होईना कोणतरी येतं, काहीतरी आपल्याला थोडं का होईना बोलतं आणि सारखं घरातल्याच गोष्टी करण्यापेक्षा थोडं बाहेरचेही अनुभव ऐकणे गरजेचं असतं. आणि तसं तर आम्ही सर्वजण असतो त्यामुळं आम्हाला जास्त असं काही वेगळं वाटत नाही. पण घरात माणसं असले कीच माणूस आपल्याकडे येतं असं माझं म्हणणं आहे. त्यामुळं घरात वयस्कर माणसं पाहिजेत, कारण त्यांच्याकडे जो अनुभव आणि जी माणसांना जपण्याची कला आहे ती आपल्याकडे नाही. आणि मी तर त्यातल्या त्यात प्रयत्न करत असते. पण कसं असतं, आधीच्या माणसांच्या बोलण्यात आणि आत्ता आपण किंवा
आपल्या आत्ताच्या पिढीच्या समजून घेण्याच्या विचारात खरंच खूप फरक आहे. आधीची माणसं खरंच खूप साधी होतीत. कोणत्याही गोष्टींचा जास्त विचार करत नव्हते आणि विचार जरी केला तरी त्यातून ते चांगलंच घेत होते. आताच्यांचं तसं नाही. आता उलट गोष्टी आहेत. सगळ्यांनाच आपण ज्या गोष्टी बोलतोय त्या चांगल्याच वाटतील असं नाही. आणि हे सर्व मसाले काढून मी व्यवस्थित थोडे भाजून घेतले, कारण म्हणलं आता पावसाळा आहे तर ते नम पडले असतील. आणि त्यानंतर असे बारीक केले. मसाल्याचा वास तर खरंच खूप छान येत होता. आणि आता केलाय तर बाकीच्या भाज्यांनाही अजून जास्त चव येणार. अगदी मसाला करायला हा सोपा आहे, पण टेस्ट वेगळीच असते. आणि मी अधूनमधून करून ठेवते. जसा संपल जेवढा लागेल तेवढाच मी करते. मी जास्त करून ठेवत नाही. नुसते खडे मसाले टाकण्यापेक्षा हा मसाला करून ठेवला ना तर ह्याची चव अजून वेगळीच देते भाज्यांमध्ये. त्यामुळं वेळेनुसार हा करून ठेवलेला बरा पडतो मला, म्हणून मी करून ठेवते. आणि इथं धना पावडर माझ्याकडे होती म्हणून मी धने घेतले नाहीत. धना पावडरनी हा मसाला करून घेतला. खरंच खूप छान झाला होता, कारण मिक्सरच्या भांड्याचं झाकण उघडल्यानंतर जो वास येतो त्याच्यातूनच कळत होतं की किती छान झाला आहे. बाकीचा मसाला मी भरून ठेवला आणि थोडा जो मिक्सरच्या भांड्यात होता म्हणलं तो आता सध्या आपल्याला चालूला वापरायला लागेल, म्हणून तो मी मसाल्याच्या डब्यात काढून ठेवला. कारण परत डबल करण्यापेक्षा आपलं आताच काढून ठेवलं म्हणजे ते बरं पडेल. आणि घरातली जी कामं रोजची आहेत ती करून असंच काही ना काही थोडंफार मी काहीतरी चालूच असतं. कारण थोडं का होईना काही ना काही डोक्यात विचार येतच असतात. आणि दुर्वाचं रोप एवढं झालं आहे, ते दुर्वाला शाळेत दाखवायला न्यायचं होतं. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.